नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज वडकीचं मानाचं हिंद केसरीचं ओपनचं जंगी मैदान पार पडलं आणि मित्रांनो, या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला शेवाळे आबांचा पाखरे आणि आज त्याचा पायरा होता छत्रपती संभाजीनगरचे आन बान शान लखनने. तर मित्रांनो, आपण आज व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बारम हिंद केसरी बकासूर सेमी 1मध्ये का पाहिला नाही ते आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, त्याआधी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, या वडकी हिंद केसरी मैदानात सर्वांनी अंदाज लावले होते की आपला बकासूर आणि घोडचा सर्जा किंवा स्वर्गीय पंढरनाथ फडके यांचा सर्जा दादा आपल्या बकासूरवर आज पळेल. पण मित्रांनो, मामांनी या मैदानात पण धप्पा दिला आणि घरचीच गाडी पळवली आणि आज बकासूरचा पायरा होता आत्ता नवीन खरेदी केलेली महाराजनं आणि अतिशय सुंदररित्या असं मित्रांनो बकासूरच्या आणि महाराजच्या गाडीला गटाला स्पीड लागलं होतं आणि गट पास करून या मैदानात सेमीसाठी पात्र झाला होता. पण मित्रांनो, आज पण जे व्हायचं नव्हतं ते झालं. मित्रांनो, सेमी क्रमांक 1 निघाला आणि या सेमीत मित्रांनो आपल्याला आपल्या बकासूरचा भाव मित्रांनो मथुर पण लागला, मथुर आणि चिमण्या. आणि या सेमीत मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल 181 पण मित्रांनो याच सेमीत लागला होता. मित्रांनो, आपल्या बकासूरची आणि महाराजची गाडी 9 नंबर तासावरून लागली होती. म्हणजे मित्रांनो, आज पब्लिकने आपल्या बकासूरची गाडी लागली होती आणि मथुर तास क्रमांक 5 वरती आणि त्याच साईडला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल 81. पण मित्रांनो, या मैदानात एक माहिती आली की समालोचकांनी सांगितले की तास क्रमांक 9 वरून बकासूरच्या पायाला लागल्यामुळे बकासूर आणि महाराज ही गाडी आज पळणार नाही. पण मित्रांनो, बकासूरच्या पायाला नाही लागलं. मित्रांनो, आपल्या सगळ्यांनी माहिती आहे की मागच्या एका मैदानात बकासूर विरुद्ध मथुरची सेमीमध्ये लढत झाली होती आणि त्या सेमीचा निकाल घेतला होता बकासूरने. त्यामुळे मित्रांनो, मामाने सांगितले की त्यानंतर मित्रांनो बकासूर फॅन्स आणि मथुर फॅन्स यांच्यात वाद झाला होता आणि एका बकासूर म्हणजे तो बैलगाडा क्षेत्रातील फॅन नव्हताच, पण त्याने मथुरविषयी एक घाण कमेंट केली होती. त्यानंतर मित्रांनो, मामाने सांगितले होते की जर का बकासूर आणि मथुर एका सेमीत लागले तर दोन्हीतली एकच गाडी पळेल. त्यामुळे मित्रांनो, मामांनी हा निर्णय घेतलेला आणि आज मथुरला हॅट्रिक करायचा चान्स होता. पण मित्रांनो, त्या सेमीत वाटलं होतं की मथुर आणि चिमण्या किंवा रायफल 181 ही गाडी विजेता होईल. पण मित्रांनो, त्या सेमीत एक आदत लक्ष आणि आदत सचिन ही गाडी मित्रांनो विजयी झाली आणि या हिंद केसरी मैदानात द्वितीय क्रमांकाची पण मानकरी झाली आहे. तर मित्रांनो, हे होतं कारण आपला बकासूर या सेमीत नाही पाहण्याचा. तर मित्रांनो, नक्कीच पुढच्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बिंदोरचा बादशाह मथुर पण कमबॅक करेल, चिमण्या पण कमबॅक करेल आणि आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि महाराज पुन्हा एकदा आपल्याला पळताना दिसेल. काही दिवस मित्रांनो, उद्या एक आंबेरीचं मैदान आहे आमच्या इथे, तिथे आपल्याला बकासूर पळताना दिसू शकतो. तर मित्रांनो, या सर्व नोंदींनी आपण सेमीसाठी शुभेच्छा देऊ आणि पुन्हा एकदा मित्रांनो लखनला आपण शुभेच्छा देऊया. कारण मित्रांनो, मागच्या श्रीनाथ केसरी मैदानात एका मोठ्या मैदानात मित्रांनो त्याने प्रथम क्रमांक केला आणि या पण मैदानात प्रथम क्रमांक केला. त्यामुळे मित्रांनो त्याचं खूप खूप अभिनंदन. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.